बॉडी गेलेले आहेत, 2 इंजर्ड आहेत, अजून मला वाटते 4 ते 5 आतमध्ये दबलेले आहेत अशी माहिती. रितू तावडे असं म्हणतायत की इथे लँड माफिया जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि लँड माफियांमुळे अशा पद्धतीची गोष्ट घडतात असं त्यांचं म्हणणं आहे. का लँड माफिया आहे तिथे, नेमकं काय कशा पद्धतीने घरं दिली जातात तिथे? मी काय म्हणतो, लँड माफिया म्हणजे काय? ह्यांना घरं कुणी दिलेत, ह्यांना लाईट बिल कुणी दिलं, ह्यांना आधार कार्ड कुणी दिलं, ह्यांना वोटर आय डी कार्ड कुणी दिलं? तुम्ही जे सत्तेमध्ये असतात तुम्ही म्हणणार आम्ही आत्ता 6 वर्ष झालो किंवा 1 वर्ष झालो, ते 20 वर्षावर टाकणार. पण शेवटी प्रक्रिया हेच असते की तुम्ही स्वतःच्या मतदानासाठी या लोकांना इथं बसवतात. गरीब लोक असतात, यांना काही लालच देऊन यांचे मतं घ्यायचे, हा एकदम परफेक्ट त्यांचा नेम असतो. परंतु फक्त आरोप करणं, स्वतःला कसं वाचवणं, यासाठी रितू तावडे चांगला उत्तर नेहमी देतात. तेही उत्तर तुम्हाला यावेळी दिलं असेल. पण हे विचारणार नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही यांना नोटीस दिली, पण नोटीस दिल्यानंतर तुम्ही यांना शिफ्टिंग का नाही केलं, हा प्रश्न आहे. की यांना का इथं राहायला दिलं? धोकादायक होतं, जीव जाऊ शकतो, तुम्हाला माहिती होतं ना, तरी सुद्धा तुम्ही यांना इथं राहायला का दिलं? पत्रकार परिषदेत आयुक्त असं म्हणतात की लोक ऐकत नाहीत, आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, जबरदस्तीने खाली करायला गेलो तरी लोक ऐकत नाहीत, असं त्यांचं स्पष्टीकरण होतं. कशा पद्धतीने बघता? लोक मृत्युमुखी पडलेली आहेत कारण इथे. बघा कसं आहे, हे पल्ला झळकत आहेत. मला वाटतं की ज्या दिवशी प्रशासनाने ठरवलं की यांना खाली करायचं आहे, तर पोलीस बळ कसं घेऊन येतात प्रत्येक ठिकाणी. आता मला सांगा, बँड्रामध्ये पोलीस नव्हती का? एवढे घरं ते जात नव्हती, पण खाली केलं ना. त्याच पद्धतीने यांना समजवून की बाबा त्यांचे 20, 25, 30 वर्ष इथे गेलेले आहेत, तर आता आम्ही तुम्हाला इथं राहायला घर देतोय, तुम्ही इकडे शिफ्टिंग करा, तुम्ही शाळेत राहा पावसाळ्यात, असं कुठली तुम्ही योजना दिली तर ते बाहेर जातील ना. बघा मला वाटतंय नुकसान आता तर एक 5-7 घरांवर, 6 घरांवर पडलाय, पण हा डोंगर अजून किती घरांवर कोसळणार ह्याची माहिती कुणाला आहे? आता सुद्धा धोकादायक आहे. तुम्हीच पत्र दिलंय ना, नोटीस दिली आहे की बाबा हे धोकादायक. माझं म्हणणं आहे की या लोकांना सगळ्यांना HDL मध्ये शिफ्टिंग करावी, या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना, आणि त्यांना सुरक्षित जागेवर रितू तावडे आणि अश्विनी भिडे मॅडमनी डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यांना शिफ्टिंग केली पाहिजे.